सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफ गाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तनमन धन लावून काम करत आहेत. दुर्गसेवकांचे गडावर तसेच तेथील वास्तूवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्या नवसंजीवनी देण्याचे काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आली. यांच्या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान, उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तत्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफ गाडे सुव्यवस्थित राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोफ गाड्यांना स्वच्छ करून त्याचे पावसाच्या पाण्यापासून त्यांचे झीज होऊ नये, खराब होऊ नयेत याकरिता शाकारणी करण्यात आली. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चमेली तैलीय रंगाने तर तोफ गाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवण्यात आले. दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकारणी करण्यात येते, असे दुर्गसेवक व सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी सांगितले. यावेळी संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा व तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृह उप अधीक्षक श्री भवर हे उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचे कौतुक केले. गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे दुर्गसेवक गड किल्ल्याचे संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफगाडे, बुरुज, महादरवाजे संवर्धनाचे काम, स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरे पुन्हा जीर्णोद्धार करण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आहे.